बसा. गुड आफ्टरनून. कशा आहात आपण? छान आहे. कसं वाटतं तुम्हाला इंटरव्ह्यूला आल्यावर? छान आहे. परिचय करून द्या आपण. सर, माझं नाव अर्जुन सुभाष गडवाल आहे. मी माझं गाव खापरखेडा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलो आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण श्री रवनाथ विद्यालय विटा इथून झाले. 12वीचं शिक्षण स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज गारज इथून झाले आणि माझी पदवी BSc ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथून झाले. कन्नड तालुक्याचं काही वैशिष्ट्य सांग. सर, कन्नड तालुक्यात कन्नड शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर भारतातली सगळ्यात जुनी समजली जाणारी पितळखोरा लेणी आहे. त्या ठिकाणी 14 लेण्या आहेत. त्याच्यापैकी 10 हे विहार आहे आणि 4 चैत्य. आता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समस्या सांगा. सर, सध्या तरी वाढती गुन्हेगारी, त्याच्यानंतर शेतकरी आत्महत्या. सध्या आता तुम्ही वसंतराव नाईक कॉलेजमधून केले का? नाही सर, कॉलेज इथे संभाजीनगरला होतं, धनेश्वरी कॉलेज ऑफ ॲग्री. वसंतराव नाईक काय? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ याचे ॲफिलिएटेड आहे सर. आणि कॉलेज सर धनेश्वरी कॉलेज ऑफ ॲग्रीबायोटेक घेवडे जाणार संभाजीनगर. मग आता वसंतराव नाईक यांना आपण काय म्हणतो? सर, ते कृषी म्हणजे त्यांची जयंती ही कृषी दिन म्हणून साजरा केली जाते सर. आणि ते महाराष्ट्राचे 3रे मुख्यमंत्री आहेत सर. आणि हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. जागतिक हरित क्रांतीचे प्रणेते कोण? श्री नॉर्मन बोरलॉग सर. नॉर्मन बोरलॉग. आणि भारताचे? श्री स्वामीनाथन. डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे का? हो सर, आता लेटेस्ट. किती लोकांना मिळाला भारतरत्न पुरस्कार 2000 आता या वर्षी? सर, 5 लोक. कोणकोणते? श्री भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंहराव एक. त्याच्यानंतर स्वामीनाथन सर. 2. नंतर श्री लालकृष्ण अडवाणी सर. 3. त्याच्यानंतर चरण सिंग. 4. 5 ठाकूर आहे ना? हां सर, ठाकूर सर. ठीक आहे ना? चला. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न जागतिक लेवलला सुद्धा गाजतोय महाराष्ट्रात. हो सर. तरी शासन अपयशी ठरताना दिसतंय असं तुम्हाला वाटतं का? सर, पूर्णपणे तर नाही, पण काही प्रमाणात आहे सर. कसं आहे ते सांगा. सर, शेतकऱ्याचे समजा आत्महत्येचे प्रमुख कारण आहे सर की नापिकी, दुष्काळ समजा, आणि त्याच्यानंतर वाढतं कर्जबाजारीपणा सर. तर ज्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत सर, यांच्या अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही. त्याच्यामुळं की सिंचनाच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यात थोड्याफार प्रमाणात कमतरता राहिली आणि जो कर्ज पुरवठा आहे तो पण पूर्ण शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटत नाही. आता प्रत्येक सरकार आहे, प्रत्येक गव्हर्नमेंट, मग ती केंद्रातली असू देत का राज्य सरकारची असू देत, ते आपल्याला फ्री देण्याचा प्रयत्न करते. जसं आता 300 युनिट लाईट बिल फ्री, 5 वर्ष रॅशन फ्री, अशा घोषणा होतात. तर त्या घोषणा टॅक्स पेअरच्या दृष्टिकोनातून योग्य आहेत का, याकडे आपण कसं बघता? सर, विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली सर, कुटुंब सर्वेक्षण. त्यांचं असं म्हणणं होतं की जे शेतकऱ्यांना दिले जाणारे जे अनुदान आहे सर ते बंद केले पाहिजे. त्याच्याऐवजी जे रोख स्वरूपात इनपुट अनुदानासाठी म्हणजे एक रक्कम द्यायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी. तर टॅक्स पेअरचा जर विचार केला सर तर मला नाही वाटत सर की तो पैसा वाया जातो. कारण शेतकरी हे अन्नधान्याच्या माध्यमातून, बाकी सुविधेच्या माध्यमातून देशासाठी कार्य करतच आहे. शेतकऱ्यांचा विषय नाही आहे. शासन हा मॅनिफेस्टोमध्ये शेतकऱ्यांनाच देत नाही, शेतकऱ्यांना दिलंच पाहिजे कारण ते पोशिंदा आहे. प्रश्न असा आहे की 300 युनिट लाईट बिल हा शेतकरीच नाही वापरत, सर्वसामान्य नागरिक वापरतात. रॅशन दुकानावर मुक्त रॅशन, मोफत निःशुल्क रॅशन दिलं जातं.
जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कर्जमाफी केल्या जातात. हे टॅक्स पेअरच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर अन्याय होतो असं वाटत नाही का तुम्हाला? इक्वेलिटी बिफोर दी लॉ, कायद्यासमोर सर्व समान आहे, तर कुठंतरी त्यांच्यावर अन्याय होतोय. नाही सर, थोड्याफार प्रमाणात होत असेल पण पूर्णतः तर होत नाही. मग थोड्या प्रमाणात कसा होतो ते सांगा. सॉरी सर. ओके, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्याकडे बरेच होते, बायोटेक्नॉलॉजी तुमचं झालं आहे हो सर. आणि वसंतराव नाईक ॲपेलेट्स विद्यापीठातून तुम्ही शिकलेला आहात. असे सगळं असताना तुम्ही पोशिंदा म्हणून चांगलं काम करू शकला असता, मॉडर्न शेती करू शकला असता. हे सगळं सोडून तुम्ही PSI का होता ते मला कळलं. सर शेतीचं जी असुरक्षितता आहे सर सध्या, हां, की उत्पन्न म्हणजे ज्या प्रमाणात आपण उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो तो त्या प्रमाणात आपल्याला आर्थिक मोबदला त्यातून मिळत नाही सर सध्या तरी. आणि सततचे दुष्काळ, त्याच्यानंतर थोडेफार प्रमाणात म्हणजे भाववाढीचे चढउतार, याच्यामुळे सर शेती तेवढ्या प्रमाणात अफोर्डेबल नाही सर सध्या. त्याच्यामुळे सर मी इकडे येण्याचा निर्णय. ठीक आहे, बेस्ट फीडबॅक. थँक्यू सर.